आले आपल्या चिंबोऱ्या. या आपल्या चिंबोऱ्या आत्ताच बनवून आणल्या आपण पकडून. आता त्यांचा मस्त कालवण बनवणार आहोत. चला आपण आता चिंबोऱ्या ना त्या पहिले साफ करून घेऊ. दादा आपलं नाव? मग माझं नाव गणेश कोळी. दादा तू एक इन्फ्लुएन्सर आहे, युट्यूबर पण आहे. आपला चॅनल आहे मी बेलपाडकर. चिंबोरी आपली स्पेशलिटी आहे. हो पहिल्या उपटू झाल्या. हो कशी अंड्याने भरलेली आहे बघ. जो कलरफुल दिसते ना तो चिंबोरीचा अंडा आहे. कवट गोवर बोलताना काही जण हिट बोलताना. मेल आहे मेल आहे. मेल आहे. त्याच्यामध्ये अंडी नसतात. याच्यामध्ये फक्त मेंदूर असतं, मांस असतं. नुसत्या भरल्या बघा. 1 2 3 निघल्या भरलेल्या. हे बघ आता या अनपून अंडा निघाल बघा. 3 हे बघा कशी भरली बघा. एकदम कडक भरली ना. बघून आमचा अनुभव एवढा झालाय ना का आम्ही बघून सांगतो चिंबोऱ्या कुठल्या चिंबोरीने अंडे असतील कमी असेल. या मस्त आपण चिंबोऱ्या साफ केल्याने सगळा गोर दिसत असेल तुम्हाला. सगळं गोर आहे बघा. भरल्या अकाउंटात भरल्या चिंबोऱ्या आहेत. आणि आपलं नांग जे आपण टाकू वरण थोडासा फटका मारून. चला आता आपण साफ केल्या. आता ते बनवायला आपण करू सुरुवात. हे बघा हा चिंबोरीचा गोर असतं. तो कवटीतला आम्ही सगळा गोर काढलाय की ते रशावर वरण टाकायचा. मग तो कसं असतं जाड रस्सा पण जाड होतं आणि लागतं पण भारी. टेस्ट वेगळी येतं. हा आपला पाणी आणलाय. आता साफ करू आपण चिंबोऱ्या सगळ्या. मस्त साफ करून घेऊ चिंबोऱ्या. चला आपला आला टोप. कालवण बनवाटे आंबट बनवाटे. त्याच्यामध्ये आपण बघा टाकलाय लसूण, लसूण पेस्ट आणि तेल. आधी तो पहिला आपण गरम करून घेऊ. चला मस्त आता आला लसूण आहे ना आपला थोडासा भाजू. मस्त चिंबोऱ्या टाकून घेऊ. त्यांना आधी टाकू चिंबोऱ्या. नुसत्या आपण पहिल्या तेल आला लसूणवर वाफेवर थोड्याशा शिजवू. चला थोडं झाकण देऊन आपण फक्त आलं लसूण मध्येच तो उकळवणार आहोत चिंबोऱ्या आपल्या. जरा वाफेवर आपण बघूया आता. मस्त वाफेवर थोडंसं शिजलं आता. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आपला माया मसाला. माया मसाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल, तिथून ऑर्डर करू शकता. हा जर मसाला टाकला ना तुम्ही तर तुम्हाला दुसरा मसाला टाकायची गरज नाही पडणार. थोडीशी जास्त टाका. हळद बघा. पहिला सगळा आपण मिक्स करून घेऊ. चला आपला मसाला परतून घेऊया सगळा. चला आता आपल्याला पाहिजे भाताशी खावाला ग्रेव्ही रस्सा. त्याच्याकडे आपण टाकणार आहोत पाणी. आपल्याला रस्सा पाहिजे. चला रस्सा मस्त टाकू रस्सा आणि 2-3 उकल घेऊ आणि बनवू आपला आंबा कालवण. ही आपली शिंगरा चिंबोऱ्यांची ती खावायला लय मजा येतं. त्यानं मांस नुसतं असतं ना ती टाकू. आता त्याच्यावर आपण झाकण देऊ आणि मस्त उकल घेऊ. आता आलाय आपला आवाज येते उकल आला. ओहो बापरे. खिळ्यांचा रंग बदलला पूर्ण आहे ना. कमाल बोलतो तुमच्या मसाल्याची. मग कसा मसाला आहे. आपला गोर काढला होता त्याच्यातून. हा गोर आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ग्रेव्ही एकदम चांगली. ग्रेव्ही एकदम भारी. अजून ग्रेव्हीला टेस्ट येतं आणि ग्रेव्ही अजून घट्ट होते. चला आता एकदा आपण असाच उकल घेऊ. चला आता आपण एक शेवटचा उकल घेतलाय. आता बघू. आपली मस्त शिजली. आता 2 मिनिटं तसंच ठेवू आपण आणि डायरेक्ट इथून घेऊन जाऊ आणि तिकडे बसू मस्त ताव मारायला खावाला. चला आता आपला टोप उचलून नेऊ आपण. आपले जेवण बस मस्त तिकडे बसू. एकदम जबरदस्त काम 25. चला रे या जेवायला आपला आंबट कालवण चिंबोरीचा रस्सा. हे बघा दाखव तुम्हाला कसं झालं. मस्त जाड एकदम. आता डायरेक्ट बसू आपण सगळेजण जेवायला. आपला राईस भात पटापट प्लेट मध्ये. हे बघा पहिला रस्सा. हाय हाय हाय.
या टोप पण पुसून काढा मग. तो पुसून ज्याला पाहिजे त्याने काढा. तो जाड म्हणजे एकदम कमी रस असला घट्ट का मग तो टोप पुसायला ती मजा येते. हा बस चिंबोऱ्या आपल्या पार्टी आला म्हणजे चिंबोऱ्यांचा थोडा दुकान डायरेक्ट. आता घ्या नंतर चेंज करा रे सगळे. हे काय दादा? पापलेट पापलेट छोटे. हो रवा फ्राय. रवा फ्राय पापलेट रवा फ्राय. त्याचा आज सुरमई बिरमई आहे का रे? चांद आहे. तुला नको तुला चांद नको तुला एक पापलेट घ्या पहिला. हां कशी वाटली? अशी लोक जेव्हा सगळीजण एकत्र बसतात नाही मेजवानीची मजाच वेगळी असते. तुम्ही कुठेही जा किती मोठ्या फाय स्टार हॉटेलमध्ये जा तुम्हाला ही मजा भेटणार नाही आहे. ही मजा फक्त इथंच खाडीत पकडायची आणि इथं चिंबोऱ्या मच्छी बोल काय बोल इथंच बनवून खायची. ही मजा वेगळी आहे. चला आता तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. एका साईडला आम्ही आमचं आजची रेसिपी एन्जॉय करतोय. दादा टेस्ट करून सांगायचं झालंय. मी स्वतः बनवलाय. एक नंबर.